जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो। तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलंय ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो। तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता। तर त्या दोघांची लिंक, वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक, या दोघांची लिंक जे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे इथे तर करून घ्या, कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा भावांनो, आपल्याला जे ते सर्वात आधी इथं सुपरपिन ॲप असेल तो आपल्या सर्वात आधी इथं आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं ॲड करून आपल्या जिथे काय याची जी लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत इथं आणून घ्यायची। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला व्हिडिओ इथं दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार आपले जे इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्यायचे। तर आता बिट 2 वरती येऊन इथं इमेज स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो, आता इथं इमेजेस जे ते कसे स्प्लिट करायचे ते तुम्हाला माहीत पडले। तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता इथं आपले जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील ते आपले इथं स्प्लिट करून घ्या। ओके, तर मित्र इथं जे ते आपले जेवढे काही बिट होते त्या बिटनुसार मी इथं इमेजेस जे ते स्प्लिट करून घेतले। तर त्यानंतर आपण जो आता इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं डिलीट करून टाका। आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला जे त्या काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट द्यायचे आहेत आता आपल्याला इथे। ओके, तर मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचा आहे तर तो देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन सुरुवातीलाच बघ अनफोल्ड अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन इनमध्येच, तर तो इथं देऊन टाका। आणि आता ह्यानंतरचे जेवढे काही आपले इथं इमेजेस आहेत त्यांना जे आता आपल्याला सेमच इथं इफेक्ट जे येते ते द्यायचे। तर ते कोणते ते तुम्हाला सांगतो। आता त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। तर आता आपले मित्रांनो जेवढे काही इथं इमेजेस उरले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारचे जे आपले इथं ॲनिमेशन असतील ते सर्व इथं तुम्ही देऊन टाका मित्रांनो। आपले जेवढे काही इथं आता इमेजेस उरले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही इथं पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हावालाच इथं ॲनिमेशन इथं देऊन टाका। ओके, तर मित्र इथं आपले जेवढे काही इमेजेस उरले होते त्या सर्व इमेजेसला मी इथं पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हावाला इथं ॲनिमेशन इथं देऊन टाकला। तर आता त्यानंतर आपल्याला इथं काही इफेक्ट वगैरे इथं ॲड करायचे। तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन परत आपल्या इफेक्टमध्ये येऊन जायचं। इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या जे थोडंसं पुढे यायचं मित्रांनो, म्हणजे 2 सेकंदावरती आपलं येऊन जायचं। वरती तुम्ही बघू शकता 0.02। तर तिथं येऊन आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्र, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं सेट किट अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट, तर तुला ॲड करून त्या इमेज पुरता इथं तुम्ही ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या। परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये यायचं आहे। त्यानंतर इथं बघा एक व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या। त्यानंतर आपल्याला जे ते परत काय यायचं बघा मित्र, परत जे ते आता 7 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे, तर आपल्याला तिथं येऊन जायचे। आणि त्यानंतर आपल्याला जे ते परत काय यायचं बघा मित्रांनो, परत आपल्याला काय करायचं बघा मित्र, आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं
इफेक्ट तर तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर आपल्या जे त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती मी सांगतो तिथपर्यंत करून घ्या. तर 11 सेकंदापर्यंत आपल्या याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन इथं फिल्टर कमी करून घ्या आणि वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला परत नंतर त्याच्या सुरुवातीलाच येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लवमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर मिनी रेनबो अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका आणि याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपण आधी जेवढी केली होती तेवढी इथं करून घ्या. परत नंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीलाच येऊन जायचे आणि त्यानंतर आपल्याला जिथे फिल्टर्समध्ये येऊन जायचे. फिल्टर्समध्येच बघा तुम्हाला एक फीचर्समध्येच तुम्हाला एक ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचं एक भेटेल इथं फिल्टर. तर इथं अप्लाय करून टाका आणि याची ॲडजस्टमेंटसुद्धा जे असेल ते आपण आधी ज्या 2 लेअरची केली होती तेवढीच इथं तुम्ही करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं परत आपल्या इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे आधी इफेक्ट ॲड केले होते ते जिथे संपतात तिथंच आपल्याला थांबायचं आहे आणि परत नंतर जिथे आपल्या इथं काय यायचं परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन इथं ड्रीमी ग्लो अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या इथं 15 सेकंदापर्यंत इथं करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला परत नंतरचे जे ते आपल्याला काय यायचं वेगळं एक आणखीन एक इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला परत तिथंच थांबायचं आहे आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन परत स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो ॲड करून घ्या. ॲडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर 0 करून वर्टिकल जे आहे ते 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं तुम्ही सेट करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये ते सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल तर त्यावरती क्लिक करा. म्हणजे जो आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये इथं जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये इथं एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.